आणि त्याच्या नाशिक शाखेने डॉक्टर दाभोळकर यांच्या स्मृती जागृत राहाव्यात, त्यांच्या कार्याला सतत उजाळा मिळावा आणि एखादं कार्य काही दिवस बंद पडलं तर ते त्याच्यावर धूळ साचते आणि ते कार्य मागे पडतं, परंतु याच्यावर कधीच धूळ साचणार नाही, त्याची धार कधीच कमी होणार नाही याची काळजी म्हणून नाशिकमधल्या 35 वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येऊन हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा संपूर्ण नाशिककरांना या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो. डॉक्टर दाभोळकर साहेब गेल्यानंतर अनेक शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जे काही फार मोठा वारकऱ्यांचा अडथळा होता, वारकऱ्यांच्या मनामध्ये काही लोकांनी जे गैरसमज पसरवून दिलेले होते ते गैरसमज दूर करण्याच्या निमित्तानं आपल्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संपर्क झाल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मला जावं लागतं आणि त्याच्यामुळं आपलं सगळं कार्य मला चांगलं माहिती आहे. खरं तर मगाशी म्हणताना गाडीत येतानाच मी म्हणालो आपलं बरं चाललं होतं. पहिलं कीर्तन होतं ते लोकांना कसं 2 तास मोक्ष, मुक्ती, वैकुंठ, स्वर्ग, ब्रह्मज्ञान वगैरे असं 1-2 तास वगैरे सांगितलं की चांगलं घसघशीत पाकिट भरलं जात होतं. त्यात पत्रकार महाराज आणि टी व्हीवर चर्चा करणारा महाराज म्हणलं की जरा अजून त्याला ग्लॅमर असायचं. परंतु डॉक्टर दाभोळकर सरांची भेट झाली. मगाशी सांगितल्याप्रमाणे कायद्याला विरोध करण्यासाठीचे एका संघटनेचा खूप आग्रह होता. त्या संघटनेने काढलेल्या अनेक मोर्चामध्ये हा कायदा कसा आमच्या धर्माच्या विरोधातला आहे आणि हा कायदा कसा आमचा धर्म बुडवणार आहे अशा प्रकारचं ठासून व्याख्यान करणारे, भाषण करणारे जे लोक होते त्याच्यामध्ये मी होतो. पण पत्रकार असल्यामुळं वारंवार डॉक्टर दाभोळकर विधानभवनामध्ये विशेषतः अधिवेशन काळामध्ये दिसायचे आणि त्यावेळेला त्यांना पाहिलं की कपाळावरची आटी खूप अशी जास्त वर यायची. परंतु आमच्या काही विवेकी पत्रकार मित्रांनी, ज्याच्यामध्ये आमचे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मध्ये काम करणारे पुरुषोत्तम अवरे पाटील हे माझ्याबरोबर पत्रकार होते, त्यांनी अनेक वेळा आग्रह केला परंतु मी टाळत राहिलो. पण शेवटच्या टप्प्यामध्ये काही खूप आग्रह झाल्यामुळे डॉक्टर दाभोळकर सरांची भेट झाली आणि ती काही चर्चा झाली आणि त्याच्यातून माझं कसं परिवर्तन झालं ते सांगायला गेलो तर 1 तास त्याच्यामध्येच जाईल. पण त्यांच्याशी भेट झाली आणि माझं परिवर्तन झालं आणि मी मग 1 महिन्याची सुट्टी काढून पंढरपूर, आळंदी, देहू या ठिकाणी फिरलो आणि हा कायदा वारकऱ्यांच्या विरोधातला नाही, हा कायदा वारकऱ्यांच्या विरोधातला नाही तर 700 वर्षापूर्वी वारकरी संतांनी ज्या विचाराचा जागर सुरू केलेला आहे त्या विचाराचा विजय म्हणजे हा कायदा होतोय. आणि जे दाभोळकर सरांनी मला त्या ठिकाणी समजून सांगितलं होतं ते सगळे मुद्दे समजून सांगितले आणि मग आमच्या अनेक वारकऱ्यांचा म्हणजे ज्यांचा गैरसमज झाला होता, जे लोक आमच्या मनामध्ये भिनवलेलं होतं ते भिनवलेलं दूर झालं. परंतु ज्यांना हा कायदाच होणं अडचणीचं आहे अशी काही माणसं राहिली. नंतर आमच्या मंत्रालयात पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या बरोबर मिटिंगा झाल्या आणि त्या मिटिंगच्यामध्ये हा कायद्याचा मसुदा पास झाला आणि पुढच्या अधिवेशनामध्ये तो मंजूर होणार. हिवाळी अधिवेशनामध्ये 2013च्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये मंजूर होणार. त्यापूर्वी डॉक्टर दाभोळकरांना हे जग सोडावं लागलं. आणि त्यावेळेला मला वाटलं की जर मी ही भूमिका 4-5 वर्षापूर्वी घेतली असती आणि त्याच वेळेला माझ्या वारकरी बांधवांना या कायद्याविषयीचे त्यांचे गैरसमज दूर केले असते आणि कायदा अगोदर होऊन गेला असता तर कदाचित मारेकऱ्यांच्या भावना तेवढ्या तीव्र राहिल्या नसत्या आणि डॉक्टर दाभोळकर वाचू शकले असते. आणि ही मनामध्ये खंत राहिली, बोच राहिली आणि ती खंत दूर करण्यासाठी मी संपूर्णपणे या विषयाला वाहून घेण्याचा निर्णय घेतला. काही सांसारिक जबाबदारी असल्यामुळे 4-5 वर्ष कशी तरी नोकरी केली, पण 2018 साली पूर्णपणे नोकरीला राजीनामा देऊन मी आता हा विवेकी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो. आणि मग डॉक्टर दाभोळकरांचं अंधश्रद्धा निर्मूलन हे मुख्य कार्य जरी असलं तरी हा समाज आनंदी राहिला पाहिजे, या समाजामध्ये कुणालाही दुःख नाही राहिलं पाहिजे. हे संतांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं आनंदी समाजाचं, ते आनंदी समाजाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टर दाभोळकरांनी संघटना सुरू केली होती. त्यांचे विविध उपक्रम पाहिल्यानंतर लक्षात येतं आपल्या की जसं काही जात पंचायत विरोधी कायदा
जो तुम्ही करून घेतला, जात पंचायतीच्या गोष्टी असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये असणारी पुसटची रेग असेल, तर हे पूर्ण करण्यासाठी आपल्याला करावं लागेल. आणि मग याच्यासाठी जे आहे ते हे जर सगळं व्हायचं असेल तर आपलं संविधान टिकलं पाहिजे असं मला वाटलं. त्यात काय झालं, पूर्णपणे संविधानावरच कीर्तन करावं आणि संविधानावरच व्याख्यान द्यावं. हे कशासाठी, माझ्या ह्याच्यामध्ये दुरुस्ती करायची राहिली. हे 157 आहे माझं आजचं या विषयावरचं व्याख्यान कीर्तन. असं का मला वाटलं ढिकले सर, त्याचीसुद्धा कारण हे तुमच्या नाशिकमध्येच घडलेलं आहे. काय घडलेलं आहे, आमचे एक महाराज होते, शेवटपर्यंत कायद्याला विरोध करण्यामध्ये त्यांचा आग्रहाचा अशा प्रकारचा सिंहाचा वाटा होता. कायद्याला विरोध करणाऱ्यामध्ये कोण आहे तुम्हाला लक्षात पण आलं असेल, त्याच्यामधल्या काम करणाऱ्या लोकांना. नुकतंच 1.5-2 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. त्यांनी आपल्या नाशिकमध्ये असणाऱ्या एका काल्याच्या कीर्तनामध्ये स्पष्टपणे सांगितलं की भारतीय संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माविरुद्ध केलेलं कारस्थान आहे. आणि सगळ्या हिंदूंनी जर तुम्हाला खरा धर्माचा अभिमान वाटत असेल आणि जर खऱ्या तुम्ही हिंदूच्या रक्ताचे असाल तर हे संविधान बदलण्यासाठी प्रत्येक हिंदूंनी प्रयत्न केले पाहिजेत असं त्यांनी या नाशिकमध्ये सांगितलं. त्याच्या बातम्या आल्या. त्याच्यानंतर काही दिवस निघून गेली आणि त्याच्यानंतर एक सांगलीचे गुरुजी आले. आता सांगलीचे गुरुजी म्हणले की नाव सांगायची गरज पडत नाही. मग काय कुलकर्णी आहेत का भिडे आहेत, संभाजी आहेत की मनोहर आहेत, असं काही सांगायची गरज नाही ना. सांगलीचे म्हणले की ते तुमच्या सगळं लक्षात येऊन. सांगलीचे गुरुजी मला वाटते आपल्याच नाशिकमध्ये आले आणि आपल्या नाशिकमध्ये येऊन त्यांनी सांगितलं की संविधानापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ आहे. घटना क्रमांक 2 आणि त्याच्यानंतर घटना क्रमांक 3 दिल्लीमध्ये झाली. दिल्लीमध्ये लाल मैदानामध्येच काही लोकांनी आमचं संविधान जाळलं. त्या संविधानाच्या क्लिप काढल्या आणि आपल्या सर्वांच्या मोबाईलपर्यंत पोहोचतील अशा व्यवस्था केली की तुमचं संविधान आम्ही जाळू शकतो. हे काय होतं सर, टेस्ट होती, टेस्ट आपली ही टेस्ट. या टेस्टला हे किती समाज बिथरतो, किती समाजाच्या मनामध्ये याच्याबद्दल जागरूकता आहे की संविधान हे कारस्थान आहे म्हणल्यानंतर किती लोकांना त्याबद्दल वाईट वाटतं आणि किती लोक त्याच्याबद्दलचा संविधान आमचं बदललं नाही पाहिजे अशा प्रकारचा विचार करतात. संविधानापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ आहे असं म्हणल्यानंतर किती लोक त्या ठिकाणी याच्या विरोधामध्ये उभे राहतात आणि संविधान जाळल्यानंतर किती लोक उभे राहतात. अशा प्रकारचा विचारामध्ये ते टेस्ट घेत होते आणि त्यांना जे टेस्ट मिळाल्या त्या टेस्टचे जे रिपोर्ट मिळाले ते रिपोर्ट त्यांना अपेक्षित अशा प्रकारचे होते. आणि म्हणूनच गेल्या 2-3 वर्षामध्ये काय चाललं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळं चाला नारा कोणता, अबकी बार. पण हे जे तुम्ही सगळ्या लोकांनी केलं आणि त्याच्यामुळं संविधान बदलण्याचे जे मनसुबे होते त्याला आता काही प्रमाणामध्ये खीळ बसलेली आहे. पूर्णपणे त्याला खीळ बसली असं म्हणता येणार नाही. म्हणून आता काय, आता आपलं संविधान वाचले, चला पांघरून घेऊन झोपी जाऊ असं म्हणायची वेळ नाही आहे. तर आपण हे रोखू शकतो असा आत्मविश्वास आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण होण्याची वेळ आहे. आणि म्हणून आपण याच्याबद्दलचे प्रयत्न कायम चालू ठेवले पाहिजेत. तुम्हाला सांगतो, निकाल लागला, मी काही कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा फॉलोअर्स नाही, पण तरीसुद्धा ज्या दिवशी हा निकाल लागला त्या दिवशी मला इकडूनच कुठून तरी फोन आला. मी त्या गावाचं नाव विसरलो आणि महाराज म्हणले तुमचं अभिनंदन. म्हणलं मी तर काही निवडणुकीला उभा नाही, मला तर कोण तिकीट देण्याचा संबंधसुद्धा नाही, मी गेल्यानंतर खासदार आमदारसुद्धा भेटतसुद्धा नाहीत मला, आणि माझं अभिनंदन कशाला. म्हणले महाराज तुम्ही जे काही गेली 7-8 वर्ष संविधानासाठी काम करताय त्या केलेल्या कामाचा हा विजय आहे. आणि म्हणून आपण संविधान जर या ठिकाणी वाचवू शकलो, जगवू शकलो तरच आपल्या या सगळ्या ज्या काही मोहिमा आहेत, जे आपण आनंदी समाजाचं स्वप्न संतांनी पाहिलं होतं ते आनंदी समाजाचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण यशस्वी होऊ शकणार आहोत. आणि म्हणून त्या 3 प्रसंग घडल्यानंतर मी विचार केला की याच्याबद्दल आपल्याला काय करता येऊ शकतं, आणि मग 2019 साली संविधानाला 70 वर्ष होत असल्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या विवेकी संघटना वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी शोधत होते, करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळेला आपल्या सर्वांना माहिती असेल की संविधान अभ्यासक आदरणीय सुभाषजी वारे सर यांच्यासह आमच्या काही
मंडळीची मिटिंग होती त्यावेळेला त्यांनी सांगितलं की प्रत्येकाने काहीतरी एक संकल्प करा की मी ही गोष्ट करील म्हणून. ते म्हणले मला काही भार करता येणार नाही, पण मी या 2 महिन्यामध्ये 70 किलोमीटर पायी चालेल आणि रोज काही 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर चालेल आणि तिथे जे काही मला लोक दिसतील त्यांच्याबरोबर मी संविधानावर बोलत राहील. त्यांनी त्यांचा संकल्प केला, दुसऱ्याने काही संकल्प वेगवेगळे केले आणि मी त्यावेळेला संकल्प केला की संविधानाला 70 वर्ष होत असल्याच्या निमित्तानं मी 70 ठिकाणी संविधान कीर्तनं किंवा व्याख्यानं किंवा प्रवचनं करील. संकल्प केला, पण कोण ठेवणार हा प्रश्न होता. पुन्हा मला काही आपण प्रयत्न करू. दिल्लीमध्ये माझी थोडीफार पत्रकार असल्यामुळे ओळख होती. तिथे एक आर.के. पुरम नावाच्या विभागामध्ये विठ्ठल मंदिर आहे याची माहिती होती. मला हा उपक्रमच करायचा आहे तर आपण देशाच्या राजधानीपासून केला पाहिजे. पण पहिलं कीर्तन दिल्लीच्या आर.के. पुरमच्या विठ्ठल मंदिरामध्ये केलं. 35वं कीर्तन राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये केलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचंच काहीतरी त्यावेळेला पण असंच अधिवेशन का काहीतरी एक पण सर्व राज्यस्तरीय काहीतरी कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये 35वं केलं आणि त्याच्यानंतर 70वं मुंबईत करायचा. पण 70वं ठरलं आणि साताऱ्याहून फोन आला की महाराज ते तुमचं सगळं चाललं आहे ना, ते आमच्या इकडे पण करा म्हणून. पहिले 10-15 मी माझ्या ह्याच्यावरच केले होते. त्याची चर्चा वाढली आणि मग आपल्यासारख्या विवेकी संघटनांनी मग एवढं ना त्या चर्चेच्या वेळेला काय पहिल्या सुरुवातीला सकाळचं पनवेलला, दुपारचं साताऱ्याला, संध्याकाळचं बीडला, असं रोज 1000 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. पण पुन्हा असं झालं की एवढ्या लोकांची मागणी झाली की मग मात्र ठरवून घेतला. नाशिक झालं, सिन्नर झालं, संगमनेर. मग ते सोपं जाऊ लागलं आणि मग 71व्या कीर्तनाचं निमंत्रण आलं. 72व्या कीर्तनाबद्दल लोक विचारू लागले. 73व्या कीर्तनाबद्दल लोकांनी संपर्क केला आणि मग मला असं वाटलं की आपण 70 ठरवले होते, पण 71 केलं तर काय आपल्याला पाप लागेल का? मग स्वर्गात बिरगात जायचा आपला दरवाजा काय बंद होईल का? आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे ज्या दिवशी आपली डॉक्टर दाभोळकरांच्या बरोबर भेट झाली त्याच दिवशी आपला स्वर्गातला दरवाजा बंद झालेला आहे. आणि आता आपल्याला स्वर्गात जायची गरज नाही. मग या पृथ्वीचाच स्वर्ग करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि खरं सांग का कराड सर, आमच्या संत, मग मी विचार करू लागलो, आमच्या एकाही संतानं सांगितलं की स्वर्गात गेले मजा वाटते म्हणून. आमच्या एकाही संतानं सांगितलं की वैकुंठामध्ये फार भारी काम आहे म्हणून. असं पुन्हा दिसायला लागलं मला. कारण तुकाराम महाराज ढिकले सर एका अभंगामध्ये म्हणतात की स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. म्हणजे स्वर्गामध्ये गेलेले लोक इच्छा करतात, काय करतात, तिकडं आम्हाला नव्हे, मग कुठं पाहिजे, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. आता दुपारीच आमच्या मुलांना सुरुवातीला कॉलेजचे पोरं कंट्रोलमध्ये येत नाहीत ना, तर त्यांना मी सांगितलं आहे बघा, थोडा वेळ तुम्ही ऐकला ना तुम्हाला डायरेक्ट स्वर्गातून जाऊन आणणार आहे खाली, सगळे स्वर्गाची सफर करून आणतो म्हटलं. मग पोरांना वाटलं स्वर्गबीर्ग म्हणजे काहीतरी महाराज आपल्याला चांगलं सांगणार आहे. आणि मग मी त्यांना विचारलं स्वर्गाबद्दल कोणी ऐकलं आहे? मग सगळ्यांना हात वर केले. मग मला काय असतंय तिथं? एक जण म्हणला अमृत असतंय. मग मला अजून काय असतंय? मग ते एकमेकाशी खुसू हसत एकमेकाला सांग, मोठ्यानं सांगा. म्हणले तिथं अप्सरा असतात. मग त्यांना विचारलं बाबा तिथं अप्सरा असतात तर त्या अप्सरांची नावं तुम्हाला माहिती असतील? ते म्हणले हो माहीत आहेत. म्हणले काय अप्सराची नाव? म्हणले रंभा, उर्वशी, मेनका. तर खरं तर हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे माझे आजोबा कीर्तन करायचे. मी आजोबांना ते कीर्तनात सांगितलं की त्या स्वर्गात वगैरे तर आजोबांना विचारलं बाबा स्वर्गामध्ये तुम्ही एवढं सांगता तर ते मेनका हे अप्सरा आहेत ते किती आहेत? ते म्हणले 3च आहेत. म्हणजे काय नाव आहेत? म्हणले रंभा, उर्वशी, मेनका. नंतर माझे वडील कीर्तन करू लागले. त्यांना विचारलं अण्णा तुमच्या काळात काय बदल झाला आहे का? ते म्हणले नाही त्या 3घीच आहेत म्हणले. आता परवा माझ्या पोरानं मला प्रश्न विचारला कसं काय? म्हणलं काय नाही तेच आहे पुढे चालू. म्हणजे इथं काय करायचं, इथे एकादशी करायच्या, इथे यज्ञ करायचा, इथे याग करायचा, इथं तीर्थयात्रा करायची आणि इथं मेल्यानंतर मग स्वर्गात जाऊन काय करायचं तर अप्सराचा डान्स बघायचा. अरे म्हणलं मग एवढं करून अप्सराचा डान्स बघायचा तर मला इथं गणपती निघताना काय कमी डान्स असतो का म्हणलं? अनेक वारतीमध्ये काय कमी डान्स असतो का म्हणलं? म्हणजे स्वर्गाच्या ह्या सगळ्या कल्पना आहेत. वैकुंठाबद्दल नामदेव महाराजांना विचारलं. वैकुंठाबद्दल नामदेव महाराज विचारलं नामदेवा तुम्ही एवढे माझे जवळचे भक्त आहेत तर मग आता जरा तुम्ही खूप भक्ती केली तर मग जरा वैकुंठाला वगैरे तुमची जाण्याची व्यवस्था करतो. ते म्हणले तेव्हा आपल्या वैकुंठाला नको. अरे कसं काय नको म्हणले? आळंदीपासून आता दिंडी निघाली होती.
देहूपासून दिंडी निघाली होती आणि प्रत्येक मुक्कामाला प्रत्येक कीर्तनकार सांगत होता की स्वर्गामध्ये गेलं पाहिजे, वैकुंठाला गेलं पाहिजे, 4 मुक्त्या मिळवल्या पाहिजेत. आणि एवढं जर तिकडे सांगितलेलं आहे तर मग तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारचं स्वर्गाला जायचं नाही का म्हणता. नामदेव महाराज हसले म्हणजे देवा त्यांना स्वर्गात काय ते माहिती नसलं पाहिजे. मग भगवंताने विचारलं तुम्हाला माहिती आहे का म्हणजे स्वर्ग कसं येतो. म्हणजे माहिती आहे मला. आणि नामदेव महाराजांचं उत्तर आहे घोडेवार कसं, माझं नाही. नामदेव महाराज म्हणतात वैकुंठ खोपट जुनाट झोपडी. म्हणजे आमच्या संतांनी काय केलं की वैकुंठ नाकारलं नाही, स्वर्ग नाही म्हटले नाहीत, पुण्य नाही म्हटले नाहीत, पण त्यांचा दर्जा कमी करून टाकला. त्यांना फालतूत काढलं. फालतूत चांगल्या भाषेत सांगायचं तर स्वर्ग म्हणजे काय फालतू गोष्ट आहे. आणि असं करून त्याच्याबद्दलचं आकर्षण. आणि त्याच्यामुळं मला पुण्याविद्य मिळायचं तर काही संबंध नव्हता. आणि म्हणून मग माझं काही ते व्याख्यान झालं तर माझं काही पुण्य कमी होणार नाही, वाढणार नाही, मला त्याची गरज नाही वाटल्यानंतर मग 77 कीर्तनं केली. आणि त्यावेळेपासून आजचं 157 आहे. आता मी माझ्या वेळ कमी असल्यामुळे मी त्याच्यावर येतो. तुम्ही मला महाराज संविधान आणि संत काय, संत साहित्य 700 वर्षापूर्वी चालू आहे. आता संविधान आपलं या शतकामधलं 75व्या वर्षापूर्वी लिहिलं गेलं आणि तुम्ही दोन्हीचं मध्ये संबंध जोडण्याचा प्रयत्न करता. असं कसं काय. आम्हाला तर संविधानाबद्दल असं सांगितलं की बाबासाहेबांनी वेगवेगळ्या देशाचे संविधान वाचले आणि त्या वेगवेगळ्या देशातल्या संविधानाचे तुकडे 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 वगैरे काढले आणि आपल्या देशाची गोधडी शिवली असं आम्हाला सांगितलं. तुम्ही तर म्हणता किंवा हे संविधान म्हणजे इथं संत साहित्यावर आधारित आहे. हे कसं काय म्हणता तुम्ही. आणि ते म्हणत असाल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याचे पुरावे द्यावे लागतील. बरोबर नाही. तुम्हाला जर आम्ही विवेकी माणसं आहेत, पुरावे द्यावे लागतील. आणि तुम्हाला सगळ्यांना कळालेलं आहे मी काही नुसता पत्रकार नाही. मग कोण आहे, नुसता कीर्तनकार नाही, आधी पत्रकार आहे. आणि त्याच्यामध्ये 20 वर्षे क्राईम रिपोर्टिंग केलेली आहे. आता सगळेच मला तेच म्हणतात की इकडं क्राईम रिपोर्टिंग आणि इकडं रामकृष्ण हरी, कसं काय तुमचा मेळ लागतो बाबा. पण 20 वर्षे क्राईम रिपोर्टिंग करत असताना माझ्या एकाही बातमीवर खुलासा आला नाही, माझ्या एकाही बातमीवर डिफॉर्मेशनची केस झाली नाही. का झाली नाही, आधी पुरावा हातात ठेवतो आणि मग बातमी लिहितो. मग तुम्ही म्हणाल महाराज काय पुरावा आहे, तर त्याचे अनेक पुरावे आपल्याला देता येतील की संविधान आणि संत साहित्य हे कसं एकच आहे. आता एका मुद्द्यावर आपण घेऊ, सगळ्या काही संविधानाची सगळी अनुच्छेद आपल्याला पाहता येणार नाहीत, पण संविधानाची प्रस्ताविका डोळ्यासमोर ठेवून आपण त्याच्यावर काही बोलण्याचा प्रयत्न करू. संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये आपल्याला प्रामुख्याने 4 मूल्ये सांगितलेली आहेत. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्याय. तुम्हाला सांगतो गोधडी गोधडी हे म्हणत असलेले काय म्हणणार आहे संविधानाला, पण तुमच्या सगळ्यांना माहिती असेलच, पण तरी सांगतो की इतर सर्व देशाच्या संविधानापेक्षाही आपलं संविधान अधिक निकोप आहे, अधिक शुद्ध आहे. तुम्ही म्हणाल महाराज हे तुमच्या मनामध्ये आपल्या देशाविषयी प्रेम असल्यामुळे, आपल्या संविधानाविषयी प्रेम असल्यामुळे तुम्ही सगळ्यापेक्षा आपलं संविधान शुद्ध म्हणता आणि दुसऱ्यांना कमी लेखता. हे काही बरोबर नाही. तुमचं चांगलं म्हणा, पण आमच्यासारखं कुणाचंच नाही असं कसं काय म्हणता. आणि तसं जर म्हणत असाल तर काय करावं लागेल, पुरावा द्यावा लागेल. आताच आपलं ठरलं ना पुरावा द्यायचं. काय पुरावा आहे की इतर संविधानापेक्षा आपलं संविधान श्रेष्ठ आहे. तर आपल्या सर्वांना सध्या महासत्ता म्हणून आपण कोणाकडे पाहतो, अमेरिकेकडे पाहतो. बरोबर नाही. अमेरिकेच्या संविधानापेक्षाही निर्माण झाल्याबरोबर आपलं संविधान जास्त मजबूत आहे. पुरावा, अमेरिकेचं संविधान तयार झाल्यानंतर तिथल्या महिलांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी 27 वर्ष संघर्ष करावा लागला. 27 वर्ष तिथल्या महिलांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी 27 वर्ष संघर्ष करावा लागला. अमेरिका आम्हाला फार पुढारलेली वाटते, अमेरिका आम्हाला फार प्रोग्रेसिव्ह वाटते, पण सर आज 21व्या शतकात सुद्धा अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष महिला होऊ शकलेली नाही. आणि श्यामसुंदर महाराजावर विश्वास ठेवायची गरज नाही आणि कोणत्याच महाराजावर विश्वास ठेवू नका. त्यानं काय म्हणलं असेल तर त्याला लगे प्रश्न विचारायला सुरुवात करा. 70% महाराज गुंडाळून घरी बसतील. पण आता काय आमच्याकडे सोय नाही तशी. महाराजांना दणकून द्यायचा आणि लोकांनी टाळ्या वाजवा, काही दणकीत येतो, काही दणकीत येतं, पण विचारायची सोय नसल्यामुळं सगळं ढकलून जाते. तुम्ही मला महाराज ते बाकीचं जाऊ द्या. 27 वर्ष संघर्ष करावा लागला एक गोष्ट. दुसरी गोष्ट, अद्यापही अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष महिला होऊ शकलेली नाही. पुढचं, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
जे संविधान आम्हाला दिलं ते संविधान ज्या वेळेला लागू झालं, ज्या क्षणाला संविधान लागू झालं त्याच क्षणाला या देशातल्या प्रत्येक महिलेला मतदानाचा हक्क मिळालेला आहे. आता काही त्याला विरोध झाला नसेल का? शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क देताना किंवा लोकसभेमध्ये पाठवायचं म्हटल्यानंतर विरोध झाला नाही का? काय म्हणले इथलेच एक नेते, त्यावेळेचे फार प्रसिद्ध असणारे, शेतकऱ्याने लोकसभेमध्ये जाऊन काही नांगर आणायचं आहे का? मग इथं महिलांना शेतकऱ्यांना जर देताना एवढं असं तगमग झाली असेल तर महिलांना देताना किती तगमग झाली असेल, बरोबर की नाही? मग इतकी तगमग झालेली असताना, इतका विरोध असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा हक्क दिला. आता पुढचा आहे का? आज 21व्या शतकात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष महिला होऊ शकलेली नाही, पण आतापासून 25-30 वर्षापूर्वीच या देशात सर्व पदावर महिला बसलेल्या आहेत. या देशातलं सर्वात महत्त्वाचं पद आहे की ज्याची सही झाल्याशिवाय कायदा मंजूर होत नाही. कोणतं पद आहे? या राष्ट्रपती पदावर सुद्धा 2 महिला बसू शकल्या. एक आपल्याच महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील आणि दुसऱ्या द्रौपदी मुर्मू. सर्वोच्च पद 2 महिला. 50 वर्षाच्या लोकशाहीत, 75 वर्षाच्या लोकशाहीत. त्याच्यानंतर या देशातलं दुसरं कार्यकारी पद की प्रत्यक्ष कार्य करण्याचं पंतप्रधान पद, त्या पदावर सुद्धा महिला बसू शकल्या. कोण? इंदिरा गांधींना आपण सर्वांनी म्हणजे आपल्या वयामधल्या सगळ्या लोकांनी त्यांचा कारभार पाहिलेला आहे. आम्हाला थोडा थोडा कळायच्या अंदाजामध्ये 10-15 वर्षे पाहायला मिळाला, पण त्यांचा कारभार पाहायला मिळालेली 20-20, 25-25 वर्षाचा कारभार पाहायला मिळालेली मंडळी पण या ठिकाणी असतील. काय खमके बाई, एवढी खतरनाक बाई. ते आपलं पाकिस्तान आपलं इकडून बॉम्ब टाक, तिकडून अतिरेकी घुसव, तिकडून आमची कागाळी काढ, असले कार्यक्रम पाकिस्तान पहिल्यापासून करत आलेलं आहे. इंदिरा गांधीनं पाहून घेतलं आणि सर्जिकल स्ट्राईक नाही केलं. सर्जिकल स्ट्राईक करून त्याचे फोटो लावून असं नाही वरवर लावून दिले बॅनरवर. इंदिरा गांधीनं असा झटका दिला की एका पाकिस्तानचे 2 पाकिस्तान करून टाकले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर महिलांना मतदानाचा हक्क दिला नसता तर आज इंदिरा गांधीसारखी पंतप्रधान आपल्या देशाला लागू शकली नसते. पंतप्रधान झाल्या, मग आता किती मंत्री झाल्या, किती मुख्यमंत्री झाल्या, आपल्या शहरामध्ये नगरसेविका किती, याचा विचार करणार आहे. हे भारतीय संविधानाचं श्रेष्ठत्व आहे. आणि म्हणून हे भारतीय संविधानाचं श्रेष्ठत्व, इतका महिलांच्याबद्दलचा दृष्टिकोन चांगला कुठून आला? समता, प्रास्ताविकेमधली समता. 700 वर्षापूर्वी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ज्या वेळेला या वारकरी संप्रदायाची उभारणी करण्यासाठी संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी त्यावेळच्या वेगवेगळ्या जातीतल्या 24 संतांना बोलावलं. ज्या वेळेला देशामध्ये विदारक अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते, आता हे 3-4 दिवसाचा विषय आहे, पण मला आता कसं बसवायचं तर विचार करतो तुमच्यासारखी चांगली ऐकणारी माणसं असल्यामुळे, की ज्या वेळेला देशामध्ये एखादी विदारक परिस्थिती निर्माण होते, जशी गेल्या 4-5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये आपण अनुभवतो आहोत, त्यावेळच्या विचारवंतामध्ये चलबिलचल व्हायला सुरुवात होते. हे होतंय ते बरोबर नाही असं वाटतं. झोप येत नाही, कुशी बदलतात, रात्र जागतात. कोण? विचारवंत. 700 वर्षापूर्वीसुद्धा या देशातली परिस्थिती पाहून नामदेव महाराज, चोखोबा महाराज, कोरोबा काका, सेना महाराज ही सगळी मंडळी अशी तळमळत होती. कोणाला मंदिरामध्ये बाहेर ठेवलं जायचं, कोणाला आमचे काम करावं लागायचं, कोणाला तमक्यात कामात बंदिस्त राहावं लागायचं, कुठे एकत्र बसायची संधी नसायची. चातुर्वर्ण व्यवस्थेने हा संपूर्ण देश पोखरून काढलेला होता. अंधश्रद्धेच्या माध्यमातून, या अंधश्रद्धा आणि कर्मकांडाच्या माध्यमातून या देशातल्या लोकांना त्या ठिकाणी निष्काम करण्याचं काम केलं होतं. अशा वेळेला त्यावेळेला अस्वस्थ झालेल्या एका विचारवंतांनी विचार केला की कुणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि त्या विचारवंताचं नाव आहे संत श्रेष्ठ नामदेव महाराज. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी त्यावेळेला वेगवेगळ्या जातीतल्या 24 संतांना एकत्र बोलावलं आणि त्या 24 संतांनी एकत्र बोलावून त्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये चिंतन केलं. कोण कोण होते? मगाशी सांगितलेली नावं, ज्ञानेश्वरादी 4 भावंड आणि त्याच्यामध्ये स्त्रियासुद्धा होत्या, जनाबाई आणि मुक्ताबाई. आणि त्या सगळा संपूर्ण मेळा एकत्र आल्यानंतर नामदेव महाराजांनी आता कोणतरी व्यवस्था बघायला पाहिजे ना. जसे गोराणे सर सकाळपासून मला फोन करतात, निघाला का महाराज,
तब्येत बरी नाही म्हणतं औषध घेतलं का महाराज? तसं ते सगळं बघायला कोणतरी लागतं ना. तसं नामदेव महाराजांनी सांगितलं, जनाबाई या आलेल्या लोकांची सगळ्यांची व्यवस्था तुम्ही बघायची, यांचं नेतृत्व तुम्ही करायचं. कोणता कार्यक्रम कधी होईल, कोण प्रस्तावित करेल, काय करेल ते तुमचं ठरवा. आता जनाबाई नामदेव महाराजांच्या घरात काम करणारी होती. जनाबाई नामदेव महाराजांच्या घरात काम करणारी होती, पण सार्वजनिक जीवनात वावरलेली नव्हती ना. तिला वाटलं घरातले सगळे लोक माझं ऐकतात, पण इथले लोक ऐकतील की नाही. तिच्यामध्ये माझी शंका आली. जरा तिचा चेहरा थोडासा नाराजसारखा दिसला, पांढरा दिसला. म्हणले मी सांगेल काम, पण हे लोक ऐकतील का? आणि मग तिच्या मनामध्ये आलेली शंका, तिने एक स्त्री जरा पटकन दुसऱ्या स्त्रीकडेच मन मोकळं करू शकते म्हणून ती मुक्ताबाईकडे गेली. आता मुक्ताबाईचं श्रेष्ठत्व सांगायला माझ्याकडे वेळ नाही. मुक्ताबाई नसती, एका वाक्यात सांगतो, मुक्ताबाई नसती तर आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला मिळाली नसती. कशी असेल ते पुन्हा आपण कधीतरी बघू. मुक्ताबाईकडे गेली आणि मुक्ताबाईला म्हणाली, अगं मुक्ता, हे सगळे सांगतायत मला नामदेव महाराज सगळ्यांची व्यवस्था बघ, पण मी सांगेल काम, पण हे लोक ऐकतील का? ती म्हणली, एक काम कर ना तू. मुक्ताबाई ती एक काम कर ना. म्हणली काय? तू हवालदाराला काम सांगू नको म्हणली, PSIला अजिबात बोलूच नको म्हणली. मग म्हणली तू SP ला काम सांग. SP बंदोबस्ताला दांडा घेऊन उभा राहिला की हवालदाराला बोलावं लागत नाही म्हणले, ते SPच्या पुढे 4-5 हवालदार पळतात म्हणले. म्हणजे काय करू म्हणली? अगं म्हणली त्या सगळ्यात मान कोणाला देतात? म्हणले ज्ञानेश्वर महाराजांना. आणि त्या सर्वांना बोलावलं कोणी? म्हणले नामदेव महाराजांनी. म्हणजे याच्यामध्ये प्रमुख कोण आहेत? 2. म्हणजे नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. म्हणले पहिले ह्या दोघाला काम सांग, बाकीचे आपोआप करतील. मग जनाबाई अशी मध्ये येऊन उभा राहिली आणि जनाबाईने सांगितलं, नामदेव महाराज आजचं कीर्तन तुम्ही करायचं, ज्ञानेश्वर महाराज त्याच्या मागं चाल तुम्ही म्हणायची. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा भूला भंग. जनाबाई ज्ञानेश्वर महाराजांना नामदेव मला काम सांगते. आणि जनाबाईला, आणि तुम्हाला सांगतो वारकरी जे जसं तुम्हाला भारतीय संविधानामध्ये महिलांचं महत्त्व सांगितलं ना, तसं वारकरी संप्रदायाचं महत्त्वसुद्धा अगोदर सांगतो. म्हणजे हा दोन्हीचा किती सांडा आहे ते तुमच्या लक्षात येईल. आज 50% आरक्षण मिळाले ना ताई? मिळाले ना 50%? स्थानिक स्वराज्य संस्थेत 50% आरक्षण मिळाले ना? 50% आरक्षण मिळाले महिलांना. खुश आहेत महिला. आता ते STमध्ये पण मिळाले. पण तुम्ही आता सगळे सामाजिक क्षेत्रात वावरणारी माणसं आहात. खरं सांगा बरं की 50% महिलांना आरक्षण मिळून मला वाटतं आता 20 वर्ष होत आले असतील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. खरंच महिलांना काम करायला मिळते का? आता समजा पुढच्या निवडणुकीला मी या विभागामध्ये नगरसेवक पदाला उभा राहिलो. तुम्ही उभा राहताल, आम्ही कशी तुम्हाला मत देऊ? आणि पुढच्या वेळेला मी निवडून आलो, नगरसेवक झालो, आणि त्याच्या पुढच्या वेळेला माझा वॉर्ड महिलेसाठी राखीव झाला. मग मी काय करतो? माझ्या विभागात फिरतो. ज्या महिलेला योजनांची माहिती आहे, ज्या महिलेला कारभाराची माहिती आहे, ज्या महिलेला सार्वजनिक जीवनामध्ये वावरायची माहिती आहे, अशी एक महिला शोधतो आणि तिला म्हणतो, ताई आता माझ्या जागेवर तू नगरसेवक हो. असंच होतं ना? नाही कुणाला देतं मग आपण? आज 21व्या शतकात कायद्याने अधिकार दिलेला असताना सुद्धा महिलांना नेतृत्व देताना आमच्या तेवढा मोकळीकपणा आमच्या मनामध्ये येत नाही. पण 700 वर्षापूर्वी तिथली नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्याची वेळ आली त्यावेळेला नामदेव महाराजांनी आपल्या बहिणीकडे नाही दिली, आपल्या बायकोकडे नाही दिली. आम्ही दोघंही नवरा बायको नोकरीला आहेत म्हणून आमच्या 70 वर्षाच्या आईकडे पण नाही दिली. नामदेव महाराजांनी ती जबाबदारी आपल्या घरामध्ये काम करणाऱ्या जनाबाईकडे दिली, कारण जनाबाईचं कर्तृत्व त्यांना माहिती होतं. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जितके पुरुष संत आहेत त्याच्या 50% महिला संत आपल्याला दिसून येतात. पुढे सांगतो, नामदेव महाराज 34 वर्ष या वारकरी संप्रदायाचा समतेचा विचार सांगण्यासाठी पंजाबमध्ये जाऊन राहिले. आणि नामदेव महाराज पंजाबमध्ये जाऊन राहिल्यानंतर इथे 34 वर्ष वारकरी संप्रदाय सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी जनाबाईकडे दिलेली होती. आणि जनाबाई ते वारकरी संप्रदाय सांभाळायला लागली ते. आणि डिक्लेअर सर, एखादी महिला जर चांगलं काम करायला लागली ना, एखादी महिला चांगलं काम करायला लागली की आमच्या पोटात मळमळ होती. काय बाई आहे आणि पुडी करती, बाई आहे पुडी करती, असं आमच्या मनात सुरू होतं. आणि मग तिच्या चुका काढायला मी प्रयत्न करतो. पण महिला शक्यतो सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्रीपर्यंत सगळ्याच कामाची त्यांना सवय असल्यामुळे त्यांच्या कामात कमी चुका होतात. एखादे असतात खेळकरताई,
पण त्याही त्यांच्या मनानं केलेलं नसेल. त्यांच्या आदरणीय, पूजनीय, वंदनीय पिताश्री आहेत, त्यांनी जे काही अगोदर आपल्या कारकिर्दीत केलं त्या वाटेवर आपल्या मुलीला घेऊन जाता जाता त्यांच्याकडून ती चूक झाली असेल. पण महिला स्वतःहून फार चुका करत नाहीत. आता अधिकारी वर्गामध्ये सुद्धा बघतो की भ्रष्टाचार केलेले आहे. अनेक अधिकारी सापडतात, एखादी महिला कुठेतरी सापडते. जनाबाईच्या कामातच चूक दाखवता येणार ना. मग जनाबाईच्या कामात चूक दाखवता येणार, महिलेच्या कामात चूक दाखवता येत नाही. असं पाहिल्यानंतर महिलांना कमकुवत करण्यासाठी, त्यांना मागे लुकण्यासाठी, नाउमेद करण्यासाठी आमच्याकडे एकच शस्त्र असतं, ते म्हणजे त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण करणं आणि त्याच्यासाठी त्यांच्या राहणीमानाचा चर्चा करणं. जनाबाईसुद्धा ज्यावेळेला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये असं काम करू लागले त्यावेळेला जनाबाईच्यासुद्धा याच्याबद्दल चर्चा सुरू झाली. काय जणी आहे, रस्त्यानं चालते, पदर डोक्यावर नसतो, कशी फिरते, अशा प्रकारे जनाबाईच्याबद्दल चर्चा सुरू झाली. त्यावेळेला जनाबाईनं ऐकून घेतलं पण ती जनाबाई होती. ऐकून घेतलं आणि तुम्हाला माझ्या चारित्र्याबद्दलच संशय निर्माण करायचा आहे ना, माझ्या पदराबद्दलच तुम्हाला टेन्शन येईल ना. जनाबाई अशी बाजारात जाऊन उभी राहिली आणि बाजारात उभी जाऊन डोक्यावरचा असणारा पदर तिनं खांद्यावर फेकला आणि तिथे तिने सांगितलं, डोईचा पदर आला खांद्यावरी, भराल्या बाजारी जाईल मी. तुम्हाला पदराचं टेन्शन आहे ना, पदर दिला फेकून. तुम्हाला माझ्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण करायचा आहे ना. पुढे जनाबाई सांगते, पंढरीच्या पेटे मांडी येले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही. पाल मांडणं म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी व्यवसाय स्वीकारलेला आहे. आता काय म्हणायचं बोला. हीच तुम्हाला माझी बदनामी करायची होती ना. इतकी खमकी असणारी जनाबाई 34 वर्षे वारकरी संप्रदायाने सांभाळला. महिला संताचा संत, एक महिला संत सांगून थांबतो कारण पुन्हा महिला संताचा विषय वाढत जाईल. आजसुद्धा 5 दिवस महिलांनी कुठे बसावं, काय बसावं, कसं बसावं याच्याबद्दल चर्चा केली जाते. 700 वर्षापूर्वी सोयराबाई आमची सांगते की विटाळा वाचोनी उत्पत्तीचे स्थान, आयशी द्या सांगून मज लागे. अरे विटाळावर तुम्ही प्रश्न उपस्थित करता, विटाळच नसता तर हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी तुमचा जन्मच कुठे झाला असता. हे आज नाही, 700 वर्षापूर्वी सोयराबाई सांगते, गाव कुसाबाहेर राहणारी बाई सांगते. म्हणजे वारकरी संप्रदायातलं महिलांचं हे स्थान आहे. आणि हे स्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांची हुशारी ओळखली आणि म्हणून त्यांना सांगितलं. नाहीतर महिलांना काय म्हणतो आपण त्यांना काही कळत नाही. आता त्याच्यावर दुपारी किस्सा सांगितला 15 मिनटं, त्याच्यात जातील ते काही सांगत नाही मी तुम्हाला. आता समता, जेंडर इक्वेलिटी आली, जाती इक्वेलिटी, 34 संत सांगितले आणि आम्हाला वारकरी संप्रदायाने सांगितलं तुमच्या मनाचं नका बाबा सांगू. त्याचं कोणी काही नोंद केलेली आहे का? तर आमच्या तुकाराम महाराजांनी नोंद करून ठेवली आहे की वारकरी संप्रदायामध्ये कोणकोणते संत होऊन गेले आणि त्याच्याबरोबर भगवंताने काय काय काम केलं. आणि ते काम कळलं की आपल्याला संत कळतात. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त दे कोणिया. आणि त्याच्यामधला तिसरा संत आहे, तिसऱ्या चरणामधला पहिला संत आहे, चर्मरंगोला गे रोहिदासा संगे कबीराच्या मागे सेलेविनी. आणि चौथ्या चरणामधला पहिला संत तर अजून भारी आहे, सज्जन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. आमचा भगवंत सज्जन कसायाला मांस सुद्धा विकू लागतो. आणि मग कोणी मांस खाण्यावरून तुम्ही हिंदू आहात की नाही, तुमचे कट्टरत्व कुठं आहे, तुमच्या हिंदूपणाचं काय आहे, अशा प्रकारचे प्रश्न निर्माण केले जात असतील. मुंबईमध्ये मला हा विषय जास्त सांगावा लागला कारण तिथं काही सोसायट्यामध्ये तुम्ही व्हेज आहेत की नॉनव्हेज आहेत म्हणून त्या ठिकाणी तुम्ही जर नॉनव्हेज खाणार असाल तर तुम्ही खरे हिंदू नाही, डुप्लिकेट हिंदू आहेत असं तुमच्या खाण्यापिण्यावर ठरवलं जातं. पण आमचा भगवंत मांस विकण्यासाठी सुद्धा मदत करतो. म्हणून आम्ही खरे वारकरी असू तर कोणीतरी मांस खाल्लं म्हणून, कोणीतरी कोणतं तरी मांस आपल्या घरामध्ये ठेवला असा संशय घेऊन एखाद्या अखलाकसारख्या माणसाला मारलं जात असेल तर वारकरी संप्रदाय त्याचं कधी समर्थन करत नाही. आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यांची यादी दिली. आणि ह्याच्यामधलं आता काय करावं, तो वेळ फारच पुढे पळायला लागलेला आहे. हां, तर त्याच्यामध्ये असं सुद्धा सांगितलं की सज्जन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागले. म्हणजे भगवंत तुमच्याबरोबर आहे, पण कधी आहे, तुम्ही तुमचं काम करत असाल तर बरोबर आहे. आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्या जातीचे संत येऊन गेले. सगळ्या जातीचे म्हणतो ना, फार टेन्शन येत नाही कुणाला. पण मी पुढचं वाक्य म्हणतो ना, वारकरी संप्रदाय सर्व धर्माचा सुद्धा आहे. मग मात्र काही लोकांच्या कपळावर असे डिवायडर उभे राहतात. डिवायडर म्हणजे अशा खालीवरी डिवायडर, सर्व धर्माचा कसं काय वारकरी संप्रदाय,
एकटा हिंदूचा आहे वगैरे वगैरे. मग त्यांना सांगावं लागतं किंवा हे पण मी नाही सांगत, ते पण तुकाराम महाराज सांगतात की वारकरी संप्रदायामध्ये कोण कोण होऊन गेलं. कबीर, मोमीन, लथिफा मुसलमान. कबीर, मोमीन, लथिफा नाव घेऊन सांगितलं की मुसलमान आहेत पण वारकरी संत आहेत. कोण? तुकाराम महाराज सांगतात. आणि तुमच्याच बाजूच्या पलीकडच्या नगर जिल्ह्यामध्ये शेख महम्मद, काटे केतकीच्या झाडा, हात फुलला केवडा, नारळ वरुता कठीण, अशा प्रकारचं सांगणारे आमचे शेख महम्मद याच मातीत जन्मलेले आहेत. तुम्ही म्हणाल महाराज ते दुसरं जुनं नका सांगू आम्हाला. आज विशाळगडाचं प्रकरण आम्ही त्या ठिकाणी पाहतो आहोत. जागोजागी त्या ठिकाणी हिंदू मुसलमानांच्यामध्ये मतभेद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक मुसलमान हा दरोडेखोर असतो, प्रत्येक मुसलमान हा तेरिकिका असतो, प्रत्येक मुसलमान हा बॉम्बस्फोट करणार असतो. अशा प्रकारचे व्हॉट्सअप इंडस्ट्रीच्या माध्यमातून आमच्या तोंडावर फेकले जातात. तेव्हा एवढा विद्वेषाचा अंगावर झेलून आज एकतरी तुमचा मुसलमान माणूस खांद्यावर विना घेऊन कबीरासारखा, शेख महम्मदासारखा, लथिफासारखा लोकांच्या मनामध्ये शांतता आणि सद्भावना वाढीस लावण्यासाठी, वारकरी संप्रदायाच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी आज एकतरी मुसलमान प्रत्येक प्रयत्न करतोय का, असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल. पण एवढा विद्वेषाचा वनवा पेटलेला असताना सुद्धा आज सुद्धा 22 मुसलमान कीर्तनकार आहेत. 22. आणि नाशिकमध्ये आहे म्हणून मुद्दाम सांगतो, तुमच्या निफाडजवळच एक मुस्लिम कीर्तनकार, अख्खी फॅमिली आहे. काही जण भारूड करतात, काही जण कीर्तनं करतात. माहिती आहे का तुम्हाला? जलाल महाराज सय्यद. आणि जलाल महाराजचं वाक्य मुद्दाम सांगतो. बारामतीला झालेले कीर्तन यूट्यूबला उपलब्ध आहे. जलाल महाराज सांगतात, मशीद बांधली, अल्लाने येऊन बांधली का? कुणी बांधली? माणसानं बांधली. मंदिर बांधलं, देव वरून आला, रातोरात मंदिर उभा केलं. झालं का असं? नाही झालं. मंदिर कुणी बांधलं? माणसाने बांधलं. मशीद कुणी बांधली? माणसानं बांधली. म्हणजे मंदिर आणि मशीद ही निर्मिती कुणाची आहे? माणसाची आहे. मग माणसानं निर्माण केलेली निर्मिती माणसानं तोडली तर माणसाला राग येऊन माणसाला मारत असाल तर हे माणूस आम्ही देवा निर्माण केला म्हणतो आणि ते अल्ला निर्माण केला म्हणतात. मग हा माणूस ही देवाची निर्मिती आहे, अल्लाची निर्मिती आहे. मग तुम्ही जर मंदिर आणि मशीदवरून देवाच्या निर्मितीला मारणार असाल, संपवणार असाल, तर तुम्ही देवाच्या आणि अल्लाचे पायी कसे काय होऊ शकता? हे जलाल महाराजांचं वाक्य माझं नाही. आज असे 22 कीर्तन करत, हिंदू झाले, मुसलमान झाले, तिसरा ख्रिश्चन. कारण याता याती धर्म, जात आणि धर्म, याता याती धर्म नाही विष्णुदासा. तुकाराम महाराज म्हणतात की विष्णुदासाला जात आणि धर्म नाही. आता मग तुमच्यासारखी माणसं असतात ना, ते म्हणतात हे कुणी सांगितलं, आणि मग त्याला काहीतरी कुणाचं तरी रेफरन्स द्यावा लागतो. तुकाराम महाराजांनी देऊन टाकला. निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. कारण त्यावेळेला वेदशास्त्रालाच लोक मानायचे ना, ते मला जाऊन वेदशास्त्राला विचारा. आता खरं तर वेदबीद कुणी वाचलेली नसतात बरं का, पण तरीसुद्धा आमचे 50% महाराज मंडळी वेदशास्त्र संपन्न अशा प्रकारचे आहेत, वेदांताचार्य वगैरे वगैरे आहेत, बरोबर की नाही? तर तसंच तुकाराम महाराजांनी वेदशास्त्राचा हवाला देऊन सांगितलं की यातायाती धर्म नाही विष्णुदासा, विष्णुदासाला धर्म आणि जात नाही, म्हणजे सर्व जातीचे आहेत. ख्रिश्चनांचा बद्दल सांगतो की 2 धर्म सांगितले. मग ख्रिश्चनामधला कोणी माणसाने वारकरी संप्रदायाचा विचाराचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न केला आहे का? तर मला गेल्याच 9 तारखेला पुण्यामध्ये व्याख्यानाला बोलवलं होतं. ते डिसोजा नावाचे की ते वारकरी संप्रदायाच्या विचारावर व्याख्यानं ठेवतात. 2-3 वर्षापूर्वी आपल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते फादर फ्रान्सिस दिब्रेटो. त्यांचं सगळं साहित्य पाहिलं तर वारकरी संतांच्या विचारावर आधारित त्यांचं साहित्य आहे. आणि त्याच्या पुढे सांगतो की आपला जो 5वा वेद आहे ना, तो 5वा वेद कोणता? 5वा वेद सरांसाठी जरा टाळ्या वाजवायचा. आम्ही वारकरी गाथ्याला 5वा वेद म्हणतो. अगोदर 4 वेद होते, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, 4 वेद होते. पण हे 4 वेद असताना वारकऱ्यांनी गाथ्याला 5वा वेद मानलं. का मानलं? कारण अगोदरचे वेद हे पक्षपाती आहेत असं मी म्हणत नाही.
असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? वेद ऐश्वर्यवंत होय ठाई, परी कृपणू आन नाही, तो लागला कानी तीही वर्णाचाची. वेद ऐश्वर्यवंत आहे, पण तो कसा आहे? कृपण आहे. कृपण म्हणजे कंजूस. कंजूस म्हणजे आपल्या ग्रामीण भागात सांगायचं झालं चिकट आहे, चिकट. मग ज्ञानेश्वर महाराजाला विचारलं काय चिकटपणा केवळतात त्या वेदाने आमच्या? मग ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या एका ओळीमध्ये सांगतात, वेद बहुकृपण झाला, तो तिन्ही वर्गाचे कानी लागला, स्त्री शूद्रासी अबोला धरिला तेने. वेद ऐश्वर्यवंत आहे, पण स्त्रिया आणि शूद्राबद्दल तो वेगळा वागतो. म्हणून तुकाराम महाराजांनी, आमच्या वारकरी संतांनी वेद नाकारला आणि तुकाराम महाराजांच्या गाथ्याला 5वा वेद म्हटलं. हा 5वा वेद सरकारी खर्चानं कोणी प्रसिद्ध केला असेल, त्या प्रसिद्ध करणाऱ्या माणसाचं नाव ऐका. त्या माणसाचं नाव आहे ग्रँट अलेक्झांडर. कोण आहे ते ग्रँट अलेक्झांडर? श्यामसुंदर महाराजांवर विश्वास ठेवायची गरज नाही. मुंबईला गेलात की मुंबई विद्यापीठामध्ये जा, तिथल्या चान्सलरच्या म्हणजे तिथल्या कुलगुरूंच्या यादीवर नाव फिरवा, पहिलं नाव दिसेल ग्रँट अलेक्झांडर. मुंबई विद्यापीठ स्थापन झालं त्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं आणि त्यांनी इंग्रजीची शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी मुंबई विद्यापीठ स्थापन केलं. आता मला सांगा, आपल्याकडे इंग्रज आले ते काय म्हणाले? कीर्तनकार म्हणाले, व्यापारी म्हणाले. व्यापारी म्हणाले, इथल्या संस्कृतीचा अभ्यास केला, इथल्या मातीचा अभ्यास केला, इथल्या ग्रंथाचा अभ्यास केला. आणि अलेक्झांडर हे शिक्षणतज्ञ आणि विचारवंत असल्यामुळे ते इथल्या साहित्याचा अभ्यास करत होते. आणि मग जर आमच्या बसवेश्वरांचं कानडीमधलं वचन वाचायचं असेल तर ज्याला कानडी येतं आणि इंग्रजी त्याला बोलवायचं, कानडीमध्ये वाचायला सांगायचं, इंग्रजीमध्ये समजून घ्यायचं. आमच्या कबीर महाराजांचा, रोहिदास महाराजांचा दोहा समजून घ्यायचा असेल तर ज्याला हिंदी येतं त्याला बोलवायचं, हिंदीमध्ये वाचायला लावायचा आणि इंग्रजीमध्ये समजून घ्यायचा. आणि असं साहित्य वाचत असताना महाराष्ट्रातल्या विचारवंतांच्या साहित्याकडे, संतांच्या साहित्याकडे आले तेव्हा तुकाराम महाराजांची गाथा त्यांच्या वाचनामध्ये आली आणि त्या गाथ्यामधलं एक एक वचन ते समजून घेऊ लागले. एका वचनामधून तुकाराम महाराज म्हणतात की श्यामसुंदर महाराज किती धावत पळत करून घरी न जाता वारीवरून थेट मुंबईला गेले आणि मुंबई इथं आले आणि कितीही चांगलं कीर्तन प्रवचन व्याख्यान दिलं तरी त्यांना संत म्हणता येत नाही. काय म्हणतात तुकाराम महाराज? नवती संत करिता कीर्तन, सांगता पुराण नव्हती संत. कीर्तन सांगणारा संत नाही, पुराण सांगणारा संत नाही. मग महाराजाला विचारलं, महाराज भगवे कपडे घालतात त्याला तरी संत म्हणावं लागेल ना? महाराज म्हणले, भगवे कपडे घातलेला संत नाही असं नाही, पण कुणीतरी भगवे कपडे घातले आणि मला संत म्हणावा लागला आणि असे कपडे घालून त्याला संत म्हणायचं ठरलं तर तुकाराम महाराज म्हणतात, गावातल्या सगळ्या कुत्र्यांना काय म्हणावं लागेल? संत म्हणावं लागेल. का? त्यांचा रंग कसा असतो? भगवे तरी स्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. भगवे स्वान असलं तरी त्याला संत म्हणजे भगवं स्वान असतं, म्हणून कुणी भगवे कपडे घातले तर त्याला कुत्र म्हणावं लागेल, संत नाही म्हणता येणार. पण तुम्हाला सांगतो, या बोगस संतांचे प्रचारक एवढे भारी आहेत. आता तुम्ही अनिसमध्ये काम करत असल्यामुळे तुम्हाला ते काही मी सांगायची गरज नाही. काय त्यांचे प्रचारक असतात बाबा. आमचे बाबा एवढे श्रेष्ठ आहेत की 6 महिने गुहेत राहतात आणि 1च महिना बाहेर येतात. आणि ज्यांचं भाग्य थोर आहे त्यांना दर्शन मिळतं. मग आपल्याला जोर असतो कशाचा थोर व्हायचा? ते आपल्या दर्शनाचं बघा ना तेवढं. मग तुझ्या बाप छे तुमचं भाग्य उजळलं की मग दर्शन मिळेल. आपल्याला वाटतं अजून आपलं दर्शन व्हायला पाहिजे. आणि मग ते बाबा शेवटी आपण त्याच्या पक्के कह्यात गेलो असं कळलं की मग हळूच सांगतात, बाबा काय तुम्ही पण माझ्या जवळचे, बाबा पण माझ्या जवळचे, तुम्ही जास्त आग्रह करालात. आता काय करतो मी? तुमच्यासाठी काहीतरी करतो, पण तुम्ही बाबाच्या मठासाठी काहीतरी करा. म्हणजे काय करा? 1-2-4 लाख रुपये द्या. त्या माणसाला वाटलं ठीक आहे, आता 4-5 लाख म्हणजे काय देऊन टाकू म्हणले. आणि म्हणून त्यांनी ठरवलं द्यायचं. तर 4 लाख रुपये गोळा केले, बाबाच्या दर्शनाला जायचं. पण जाता त्यांनी विचार केला, तुकाराम महाराजाला विचारा. गेलं तुकाराम महाराज ते आमके संत आलेत ना गावात की जे सांगतात, बाबा तुमचं पोरगं जर शाळेत असेल ना तर शाळेत तुमचं पोरगं असलं तर त्याला अभ्यास काय करायला लावू नका. एक बेलाचं पान घ्या, मधल्या पानाला खालून एक मध लावा, वरून एक मध लावा आणि महादेवा पुढे ठेवा, पोरगं पास. असं सांगणारे महाराज म्हणले. आणि त्यांच्या दर्शनाला चाललो आहे. ते 4 लाख रुपये मागतात, देऊ का? तुकाराम महाराज हसले, म्हणले, बाबा 4 लाख रुपये देऊन दर्शन घेण्यावर त्याचं मोठे पण काय?
म्हणले काही नाही, म्हणले ते 6 महिने गुहेत राहतात. तुकाराम महाराज हसलेले, म्हणले अरे 6 महिने गुहेत राहत आहे म्हणून 4 लाख रुपये देऊन दर्शन घेण्यापेक्षा उंदराचं घेणं. ते म्हणले 12 महिने बिळात राहते. मी नाही बरं का. कोण म्हणते? तुकाराम महाराज. कोरोनिया भूमी मध्ये करे वास. अरे जमीन कोरून मध्ये राहत असेल त्याला संत म्हणता येत नाही. आणि मग महाराजाला विचारलं, महाराज तुम्ही श्यामसुंदर महाराजला संत म्हणत नाही, गुहेत राहणाऱ्याला संत म्हणत नाही, मग या जगात संतत्व नाहीच का, देवत्व नाहीच का? आणि मग तुकाराम महाराजांची संतत्वाची केलेली व्याख्या. तुकाराम महाराज म्हणतात की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. अलेक्झांडरनं 4-5 वेळा समजून घेतलं आणि 1868 साली अलेक्झांडरने तुकाराम महाराजांची गाथा सरकारी पैशानं प्रसिद्ध केली. त्याच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये 150-200 वर्षापूर्वी 24,000 रुपये राखीव ठेवले होते. त्यावेळेलाचे 24 म्हणजे आज 200 कोटी तरी होतील की नाही. एवढ्या ह्या गाथा तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध केला. म्हणजे वारकरी संप्रदाय सर्व धर्माचा, सर्व जातीचा आणि स्त्री पुरुषांचा आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 15 पासून 16-17 पर्यंतच्या जे इक्वॅलिटी येतात त्या सगळ्या इक्वॅलिटी, जेंडर इक्वॅलिटीपासून जातीय इक्वॅलिटीपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता हे मूल्य आपल्या संविधानामध्ये घातले. स्वातंत्र्य. नामदेव महाराजांच्यापर्यंत सार्वजनिक कीर्तन करण्याचा अधिकार नव्हता. किती कीर्तनाचे प्रकार, कोणते प्रकार सांगत नाही, पण नामदेव महाराजांनी कीर्तन सुरू केलं. या बाजूला 5-25 टाळकरी, त्या बाजूला 5-25 टाळकरी. आणि कीर्तनकार जो सांगत असेल त्या सांगण्याला पूरक अशा प्रकारचं प्रमाण देण्याचा अधिकार सगळ्यांना दिला. आणि नामदेव महाराजांनी आपल्या मनामधल्या भावभावना व्यक्त करण्यासाठी अभंग नावाचा स्वतंत्र काव्य प्रकार निर्माण केला. आणि आपल्याबरोबरच्या लोकांना अभंग कसा लिहावा याचं मार्गदर्शन करणारे काही अभंग लिहिले. आणि म्हणून त्याच्यानंतर सगळे लोक अभंग लिहू लागले आणि आपल्या मनामधल्या भावभावना व्यक्त करू लागले. अनेक संतांच्या साहित्यामध्ये तुम्हाला जाती व्यवस्थेबद्दलचे अनेक अभंग पाहायला मिळतील. आमचे नामदेव महाराजांचा अनुभव आलेला आहे. पंजाबला जाऊन तिकडे नाव कमवलं असतं. पंजाबला गेलं तर अनेक गुरुद्वारा नामदेव महाराजांच्या नावाने आहेत. त्यांना वाटलं आता मला जसं वाटतं गावाकडे गेलं केलं मी मोठा संत झालो, केले कीर्तनकार झालो, पण गावात गेले की आपलं काय खरं नसते. तसं नामदेव महाराज त्याच्या नरसी बामणीच्या गावाच्या जवळ असणाऱ्या औंढा नागनाथ तिथे कीर्तन करायला गेलं. तिथल्या लोकांनी सांगितलं आमची पूजा आहे, इथं तू कीर्तन करायचं नाही. आता शिंप्याच्या पोराला कोण असं लगेच कीर्तन करू देईल का? आणि त्याला बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर नामदेव महाराजांनी खेदानं तिथं अभंगलेला, ही नदी न जात मोरी पंढरी के राया, ऐसा नामा दर्जी तुने काहे को बनाया. आणि शेवटी म्हणतात नामदेव महाराज, नाना वर्ण गवा, नाना वर्ण गवा एक वर्ण दूध, नाना वर्ण गवा एक वर्ण दूध, तुम काहे के ब्राह्मण हम काहे के सूद. व्यक्त होण्याचं साधन आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आणि त्यांचं आणि नामदेव महाराजांच्या कुटुंबातून चोखोबा महाराजांच्या कुटुंबाचं खूप सख्य होतं. म्हणून नामदेव महाराजांच्या घरातल्या सगळ्या स्त्री पुरुषांच्या नावानं अभंग आहेत आणि चोखोबा महाराजांच्या घरातल्या सगळ्या स्त्री पुरुषांच्या नावानं अभंग आहेत. मी फार शॉर्ट सगळं चाललेलं आहे. आणि काय ते चोखोबा महाराज कुटुंबात त्यावेळेला काय भोगलं असेल. चोखोबा महाराज अभंग लिहू लागले. आता मला सांगा, गावाच्या बाहेर राहणारा माणूस एखादा काही ज्ञानाच्या गोष्टी करू लागला तर आम्हाला गावातल्या माणसांना सहन होईल का? ते सहन झालं नाही. चोरीचा आळ घातला, चोखोबा महाराजांना मारलं. तक्रार कुणाकडे करावी? ज्यांच्याकडे तक्रार करायची त्यांनीच मारलं. आणि मग त्यांनी पांडुरंगाला साक्षी ठेवून चोखोबा महाराज लिहितात. परवाच पंढरपुरामधल्या एका मुलाखतीमध्ये मला विचारलं की बडवेने कुणाला त्रास दिला नव्हता म्हणे, तुम्ही म्हणता की त्रास दिला वगैरे, काय पुरावा आहे का? तर तेच उत्तर मी ज्यावेळेला बडव्यानं हटवलं त्यावेळेला डिबेटमध्ये एका मी सहभागी होतो. मी मुंबईच्या स्टुडिओमध्ये होतो. मोरे सर पुण्यामधून होते आणि बडवे महाराज पंढरपुरातून होते. बडवे महाराजांनी चॅनलवर आव्हान दिलं की बडव्याने जर कुणाला त्रास दिला असेल तर त्या आम्हाला पुरावा द्यावा, परंतु केवळ आमच्यावर अन्याय करण्यासाठी आमचा हक्क हिरावून घेतलेला आहे. हजारो वर्षाची आमची परंपरा आज खंडित करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि कुणी जर म्हणत असेल की बडव्यांनी अन्याय केलेला आहे तर त्याचा पुरावा दिला पाहिजे. आव्हान दिलं. चर्चा पुढे चालली. मोरे सरांना काहीतरी प्रश्न विचारला वेगळाच, त्यांनी त्यांचं उत्तर दिलं. मला वेगळाच प्रश्न विचारला, पण मी सांगितलं की तुमच्या अँकरच्या प्रश्नाला मी उत्तर नंतर देईन. बडवे महाराजांनी एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला आहे, त्यांना मी पहिलं उत्तर देतो. काय प्रश्न विचारला आहे की वारकऱ्यांना जर बडव्यांनी कधी त्रास दिला असला तर त्याचा पुरावा द्यावा आणि तोंडी चालणार नाही, लेखी दिला पाहिजे. मी सांगितलं महाराज, वारकऱ्याला बडव्यांनी हजारो वर्ष त्रास दिला असला पाहिजे, पण मी हजारो वर्ष म्हणणार नाही, मी 700 वर्ष म्हणेन. लेखी द्या, लेखी. म्हणलं हो लेखीच देणार आहे पुरावा. मला 700 वर्षापूर्वी
चोखोबा महाराज लिहून ठेवतात. काय लिहून ठेवतात? धाव घाली विठू आता चालू नको मंद, धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारिता ती काय ऐसा अपराध, विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला, आणि शिव्या देती म्हणती महाराज देव बाटविला. म्हणलं दुसऱ्याने नाही म्हटलं, सेवकाने नाही म्हटलं, पुजाऱ्याने नाही म्हटलं, बडवे मज मारिता ते असं म्हटले. म्हणलं तुम्ही सेवक म्हटलं असतं म्हणलं ते सेवक असतील तिकडचे, पुजारी असतील म्हणलं ते बाहेरचे पुजारी असतील असं म्हटलं असतं, पण ते बडवे मजा मारिता असं म्हटले. आणि कारण सांगितलंय, शिव्या देती म्हणती महाराज देव बाटविला. कसं काय म्हणता म्हणलं तुम्ही दिलं नाही. आता ते तुम्ही कधीचं बी काढायला लागलं तर काय सांगणार. पण नामदेव महाराजांनी जर अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्यावेळेला अभंग लिहिले नसते तर आपल्या मनातली वेदना अभिव्यक्त करण्याचं माध्यम माझ्या चोखोबा महाराजाला कधीच मिळालं नसतं. अशा अनेक वेदना लोकांच्या हृदयाच्या मध्ये मरून गेल्या असतील त्याच्या अगोदर. पण नामदेव महाराजांनी ते व्यक्त होण्याचं साधन अभंगातून केलं. आता चोखोबाचं सांगितलं, ते चोखोबा परदेव देवाला लई याचना बिचना करतो. सोयराबाई पण करते. कधी कधी म्हणते की माझ्या जन्माचं ते काहीतरी पूर्वीचं पाप बीप असलं पाहिजे म्हणून आम्हाला असा बाहेरचा जन्म मिळाला, अशी खंत व्यक्त करते. पण त्यांचं पोरगं आहे ना ते फार खतरनाक आहे. कुणाचं चोखोबा महाराजचं पोरं खतरनाकच असतात. कर्ममेळा त्याचं नाव. तो बघायचा, माझा बाप रोज भजनाला जातो आणि दारात बसतो, रोज त्या ठिकाणी पूजेला जातो आणि दारात बसतो. मध्ये पंक्ती बसतात, चांगलं चांगलं जेवतात, आणि ते जेवलेल्या पत्रवाळ्या उचलल्यानंतर आम्हाला बाहेर त्या उष्ट्या खटरवाळ्यावरचं जे जे मिळेल ते खावं लागतं. आणि मग तो नामदेव महाराजांनी सगळ्या कुटुंबाला लिहायला पण शिकवलं होतं. आणि लिहायला शिकवल्यानंतर प्रत्येकाच्या वेळेला धार्मिक ग्रंथ काय यायचा? गीता. तो कर्ममेळा गीता वाचायला लागला. आणि गीता वाचता वाचता त्याने एक श्लोक वाचला गीतेमधला. काय वाचला? ममेवांश जीवलोके जीवभूत सनातनः. म्हणजे या श्लोकामध्ये भगवंत सांगतो की या जगातले सगळे जे जीव आहेत ममेवांश, माझा अंश आहेत, माझी लेकरं आहेत. आणि मग कर्ममेळ्याला प्रश्न पडतो की हा भगवंत म्हणतो की सगळी लेकरं याचे अंश आहेत, तर मग आम्ही कुणाचे अंश आहोत? आम्ही कुणाची लेकरं आहोत? आणि मग आम्ही जर ह्याच भगवंताची लेकरं असू तर आम्हाला का मंदिरात जाता येत नाही? आम्हाला का महाप्रसाद खाता येत नाही? आम्हाला का उष्ट्यावर जागावं लागतं? असं पक्षपातीपणे वागल्याबद्दल कर्ममेळा देवाला प्रश्न नाही विचारत, फक्त जाब विचारून थांबत नाही. असं पक्षपातीपणे वागल्याबद्दल कर्ममेळा देवाची लाज काढतो. काय म्हणतो कर्ममेळा? आमुची केली ही नाही याती तुझं ना कळे श्रीपती. तुला कसं कळत नाही? तू तर म्हणतो ना वृक्षाची हाले पान हिजाची सत्ता. माझ्या सत्तेशिवाय वेद बोलत नाही, सूर्य चालत नाही, निघताना सूर्य दररोज मला विचारतो देवा निघू का? आणि एवढं जर तुझं सगळं तुला कळतं तर हे कसं कळत नाही? तुझ्या दारात रोज माझा बाप येत होतो. आमुची केली ही नाही याती तुझं ना कळे श्रीपती, जन्म गेला उष्टे खाता आणि लाज नाही तुझ्या चित्ता. देवा तुला लाज कशी वाटत नाही? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि बंधुत्व सांगून थांबतो. महामानव विसरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी संविधानामध्ये बंधुत्व मूल्य का घातले आपल्या संविधान सभेच्या शेवटच्या सभेमध्ये सांगतात, भाषणामध्ये सांगतात की समता आणि स्वातंत्र्य देण्यासाठी जर प्रत्येक ठिकाणी पोलिसाला दंडुका घेऊन उभं राहावं लागलं तर ते खरं स्वातंत्र्य असणार नाही, ते खरं बंधुत्व असणार नाही. तर लोकांच्याच मनामध्ये एकमेकाविषयीचा सद्भाव वाढला पाहिजे आणि त्याने एकमेकाच्या माणूसपणाचा सन्मान केला पाहिजे, तर ते खरं स्वातंत्र्य आणि ती खरी समता असेल. आणि तुम्हाला सांगतो, आताच 22 दिवसाच्या वारीच्या प्रवासाहून आलो. पोलीस असतात पण कुठेही पोलिसाला हस्तक्षेप करावा लागत नाही. मुंबईमध्ये मी राहत होतो. मुंबईमध्ये एक सण सध्या फार मोठा साजरा होतो. आपल्याकडे ते लोन आलं की नाही माहीत नाही. त्या सणाचं नाव आमच्या तरुण मंडळीला माहिती असेल, 31 न्यू इयर साजरा करण्यासाठी गेट ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटीला 5-25 हजार मुलं मुली एकत्र येतात. रात्री 11 वाजता येतात, 12 वाजता सेलिब्रेशन करतात, 12:30 पण परत निघायला सुरुवात करतात. 1.5-2 तासाच्या प्रवासामध्ये, 1.5-2 तासाच्या सहवासामध्ये 20-25 हजार मुलं मुली एकत्र येतात. तर घरी जात असताना सकाळपर्यंत जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये 200 ते 300 तक्रारी दाखल होतात की त्याने मला चुकीच्या नजरेने पाहिलं, त्याने मला चुकीचा इशारा केला, त्याने मला चुकीच्या जागेवर स्पर्श केला. असे 1.5 तासामध्ये 10-12 गुन्हे दाखल होतात. पण 22 दिवसाचा प्रवास आहे. 4 लाख पुरुष आहेत, 4 लाख स्त्रिया आहेत. ह्या नळाला बाई आंघोळ करते, ह्या नळाला पुरुष आंघोळ करतो. तरी एकाही माझ्या माईची, एकाही माझ्या बहिणीची, एकाही माझ्या ताईची तक्रार नसते की कुणीतरी माझ्याकडे चुकीच्या नजरेने पाहिलं. आणि मला वाटतं याच्यासारखा बंधुत्वाचा दुसरा आपल्याला सापडणार नाही. मी थांबणार आहे.
आपल्या सर्वांना मी माहीतच आहे ते, तुम्ही सर्वजण ते पाळताच, पण तुम्ही लोकांना सांगावं की आजपासून कोणी जातीवरून, आजपासून कोणी धर्मावरून, आजपासून कोणीही पंथावरून भेदभाव करू नका. एवढं जरी केलं तरी माझं एवढी धावपळ केलेली जी धावपळ आहे ती सार्थ झाली समजेल. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की महाराज तुम्ही स्वतः सांगता की या ठिकाणी आता पण तेवढा जातीय वनवा पेटलेला, धार्मिक वनवा पेटलेला, जातीजातीमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत, आणि एवढ्या मोठ्या वनव्यामध्ये जर आम्ही एकट्याने समतेचा मंत्र घेऊन जर निघालो तर त्याचा काय फरक पडेल, आणि माझ्या एकट्याने फरक पडणार नाही तर मी तरी कशाला प्रयत्न करू, अशी नकारात्मक भावना निर्माण होईल. त्यासाठी 1 मिनिटाची चिमणीची गोष्ट सांगून थांबणार आहे. एका जंगलाला फार मोठी आग लागलेली असते. ती आग विझवण्यासाठी सगळे लोक प्रयत्न करतात. वाघ आपल्या तोंडातून पाणी आणतो, सिंह तोंडातून पाणी आणतो, हत्ती आपल्या सोंडीतून पाणी टाकतो. त्याच वेळेला एक चिमणी नदीवर जाते, 2 थेंब घेते, आगीवर टाकते, नदीवर जाते, 2 थेंब घेते, आगीवर जाते. एवढ्या संकटाच्या काळात ते हत्तीला हसू येतं आणि हत्ती म्हणतो, चिमणीबाई अगं एवढा मोठा वनवा पेटलेला आहे, या वनव्यामध्ये तुझ्या या 2 थेंब पाण्याचा काय परिणाम होईल. त्यावेळेला चिमणी ते, हत्ती दादा माझ्या शक्तीची मर्यादा मला माहिती आहे, या 2 थेंब पाण्याने ही आग विझणार नाही याची मला कल्पना आहे, पण हत्ती दादा ज्या वेळेला या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीत नसेल तर आग विझवणाऱ्यांच्या यादीत असेल. आपण सर्वांनी संकल्प करावा की ज्या वेळेला नाशिकचा इतिहास लिहिला जाईल, ज्या वेळेला महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल आणि ज्या वेळेला भारताचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला माझं नाव धर्मांधता पसरवणाऱ्याच्या यादीत नसेल, अंधश्रद्धा पसरवणाऱ्याच्या यादीत नसेल, जातीयता पसरवणाऱ्याच्या यादीत नसेल, तर या देशाला मजबूत करण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी प्रयत्न केले त्या महापुरुषाच्या यादीत शेवटचं तरी नाव आपलं राहावं असा आपण प्रयत्न करावा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बळीच्या पोरांनो की तुम्ही थंड करा आता बंड निकराचे असा सवाल करून श्याम सुंदर सुन्नर महाराज बोला बोला